एकीकडे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ देणार नाही असा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत झाला होता, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक लागू देणार अशा घोषणा केल्या होत्या। आता राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकांच्या तारखा घोषित करून राज्य सरकारला आणखी दणका दिल्या। अडचणीत वाढ झाली राज्य सरकारच्या। धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषदेच्या आणि त्या अंतर्गतच्या पंचायत समितींच्या पोटनिवडणुका 5 ऑक्टोबर पासून घेण्यात येणार आहेत। दरम्यान ओबीसी आरक्षणाशिवाय जाहीर झालेल्या निवडणुकांमुळे भारतीय जनता पक्ष आता आक्रमक झालाय। या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यातल्या नेमकं मतदारांना काय वाटतंय, त्यांना नेमकं मुख्यमंत्र्यांपर्यंत काय पोहोचवायचं आपण थेट जाणून घेणार आहोत। अर्थात सुरुवातीला जालन्याला जाऊया। रवी जयस्वाल आपल्या बरोबर आहे। रवी, आपण बघतोय ओबीसी आरक्षणाचा म्हणजे राजकीय आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होत चालला। अगदी त्या संदर्भात बैठकांचं सत्र सुरू आहेत, आक्रमक झाल्यात, आंदोलनं सगळी सुरू आहेत। असं असताना सुद्धा आता पोटनिवडणुका जाहीर झालेल्या आहेत, त्यामुळे पहिल्यांदाच अनेक वर्षांपूर्वीची जी प्रथा होती, जवळजवळ 20-21 वर्षापूर्वी अशा प्रकारच्या आरक्षणाशिवाय झाल्या होत्या, त्याच निवडणुका आता ओबीसी आरक्षणाशिवाय पुन्हा एकदा होताना बघायला मिळतात। नाराजी सुद्धा मोठ्या प्रमाणात आता व्यक्त केली जाते। काय नेमक्या प्रतिक्रिया उमटतात? कारण एकीकडे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये अशा मताचं राज्य सरकार सुद्धा आहे, पण आता थेट निवडणुका जाहीर झाल्यामुळे आता काय प्रतिक्रिया उमटतात आणि कशा प्रकारच्या भावना व्यक्त होत आहेत? मनोश्री, आपण जर बघितलं तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण जे आहे ते सध्या ढवळून निघालेलं आहे। मग ते मराठा आरक्षण असो किंवा मग ओबीसी आरक्षण असो। आता ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर समस्त ओबीसी समाज जो आहे तो नाराज झाला होता। सर्वपक्षीय बैठकीमध्ये निवडणुका घेऊ नये झाला होता, मात्र काल पोट निवडणुका ज्या तारखा जाहीर झाल्या त्याच्यामुळे राज्य सरकारला दणका मिळालेला आहे। त्याच्यामुळे या सर्व मतदारांना नेमकं काय वाटते ते आपण जाणून घेणार आहोत। दादा, आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत ओबीसीच्या, काय वाटते तुम्हाला? महाराष्ट्र सरकारने ज्या पोटनिवडणुका जाहीर केलेल्या आहेत याचा आम्ही प्रथमतः भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जाहीर निषेध करतोय। एका प्रकारे हा ओबीसी समाजावरती अन्याय आहे। जो इम्पेरिकल डाटा आयोग गठीत करणं गरजेचा होता, या महाराष्ट्र सरकारने तो केलेला नाही। याचं उत्तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देणार आहेत का? आपण अजून सोबत आहेत आपल्या। सर, मला सांगा की काय तुमचं म्हणणं आहे आता ओबीसी आरक्षणावर? ओबीसी आरक्षण संदर्भात सर्वप्रथम मी महाराष्ट्रात कोणी आवाज उठवला असेल मान्य लोणीकर साहेब आणि पंकजताई मुंडे यांचे आभार मानतो। आम्हाला एकच महाराष्ट्र शासनाचं सांगायचं आहे, इम्पेरिकल डाटा तयार करा आणि केंद्राला सपूत करा। केंद्र तुम्हाला आरक्षण द्यासाठी तयार आहे, पण हे 4-6 महिन्यापूर्वी झाले तरी यांचा अजूनही इम्पेरिकल डाटा तयार झाला नाही। नुसतं झोपाळू सरकार आहे, तिघाडी सरकार आहे। हे प्रत्येक मंत्री याच्यासाठी आंदोलन करतोय। मंत्र्याला आंदोलन करायचं कामच नाही, तुम्ही सत्तेत आहे, तुम्ही 5 मिनिट आरक्षण देऊ शकता। हे नुसते घोडाघोळी चालू आहे। आमचं एकच म्हणणं आहे, जरी तुम्ही निवडणुका घ्यायचा प्रयत्न करत असाल तरी आम्ही पूर्ण गावचे गाव निवडणुकीवर बहिष्कार टाकू आणि स्पष्ट त्या गोष्टीला विरोध करतोय। आपण बघितलं निवडणुका होऊ देणार नाही, बहिष्कार टाकणार आहोत। सर, मला सांगा की आरक्षण ओबीसी जे आहे त्या तारखा जाहीर केलेल्या आहेत पोटनिवडणुकाच्या, काय तुमचं म्हणणं आहे? मुळात हे राजकीय आरक्षण असल्यामुळे हे सरकारचं, ठाकरे सरकारचं अपयश आहे। आम्ही त्याचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळात मतदानावर भाजप बहिष्कार घालेल। तरुण मतदार आपल्या बरोबर आहेत। दादा, मला सांग की आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, ओबीसी मधून तू येतोय, काय तुझं म्हणणं आहे? हे सरकार ओबीसीवर अत्यंत अत्याचार करत आहे। ओबीसीवर हा अन्याय आहे। ओबीसीला मुद्दामून डावळलं जाते। ओबीसीचे एक वजनदार नेते त्या सरकारमध्ये आणि ते सुद्धा बिन ओबीसीला आरक्षण देऊ शकत नसेल तर त्यांनी डायरेक्ट खुर्चीचा राजीनामा द्यावे, सत्तेत नाही टिकून राहावे त्यांनी। आपण बघितलं तर निवडणुका जरी जाहीर झालेल्या असल्या तरी निवडणुका होऊ देणार नाही असं म्हणणं जे आहे ते या मतदारांचं आहे। सगळं बहिष्कार टाकणार आहे असं यांचं म्हणणं आहे। मनुश्री, निश्चितच आपण नाराज झालेला खास करून भारतीय जनता पक्ष आता आक्रमक झालेला बघायला मिळतोय। थेट निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची भाषा केली जाते। नागपूरला जाऊया, कल्पना नळसकर सुद्धा आपल्या बरोबर आहे। कल्पना, काय नेमक्या प्रतिक्रिया उमटतात? कारण ओबीसीचं राजकीय आरक्षण जेव्हा रद्द झालं त्याच्यानंतर अगदी मोठ्या प्रमाणात जनभावना खरं तर व्यक्त केल्या जात होतात, नाराजी व्यक्त केली जात होती। असं असताना सुद्धा आता पोटनिवडणुका त्यातच आता जाहीर झालेल्या आहेत, काय नेमक्या प्रतिक्रिया उमटतायत?
नक्कीच मनुष्य आपण जर पाहिलं असेल तर राजकीय आरक्षण जेव्हा ओबीसीचं रद्द झालं तेव्हा सगळ्या पक्षांनी भूमिका घेतली होती, पण आता जेव्हा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत तेव्हा भाजपने आता पवित्रा घेतलाय की सगळीकडे आंदोलन करता येते, पण सामान्य जे मतदार आहेत त्यांना काय वाटतं आपण जाणून घेऊया. आता पोटनिवडणुका ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत आणि राजकीय आरक्षण मिळणार नाहीत, तर अशा परिस्थितीत काय वाटतंय, हे सगळं अपयश कोणाचं आहे? नाही, हे पूर्णपणे राजकीय आरक्षण आहे आणि आरक्षण जे दिलं जातात हे इक्वॅलिटीसाठी समानता येण्यासाठी हे आरक्षण आहे. पण राजकीय नेते त्याचा गैरफायदा उचलून राहिले, सर्वसामान्य लोकांपर्यंत ते आरक्षणाचा लाभ मिळून नाही राहिला. ठीक आहे, पूर्वी जातीच्या आधारावर हे आरक्षण होतं, पण आता योग्यतेच्या आधारावर हे आरक्षण द्यायला पाहिजे आणि जाती व्यवस्था नष्ट करायला पाहिजे. आता जातीपाती कोणी मानत नाही, सर्व इक्वॅलिटीने जर राहायचं, आपण संविधानाला मानतो, आपण संविधानाची शपथ घेतो आणि इथले कायदे कानून संविधानाप्रमाणेच चालतात. तर त्यासाठी हे जाती व्यवस्था बंद केली पाहिजे आणि योग्यतेच्या आधारावर आरक्षण दिलं पाहिजे. त्यामुळे हे जे नेते मंडळी जे आहे, जी दिशाभूल करून राहिले सामान्य नागरिकांची, शोषितांची, वंचितांची, तर हे सगळं त्यामुळे बंद होईल आणि आरक्षणाचा जो फायदा आहे तर त्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल ज्याला त्याची गरज आहे, असं माझं मत आहे. नक्कीच. तुला काय वाटतं आहे आता ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे त्याच्याकडे कसं बघतोस तू? निवडणुका हर 5 वर्षातून एकदा येते. यावेळेस यूथ लोकांना खूप चांगला चान्स आहे निवडणुकांमध्ये लढायचा, कारण की लोकांना जो राग आहे सरकार विरुद्ध किंवा जे दुसरी सरकार, याच्या आधीची सरकार होती त्यांच्या विरुद्ध, तर युवक जे आहे, जे नागपुरातले किंवा महाराष्ट्रातले जे युवक आहे ते या सरकारला धडा शिकवण्यासाठी उभे आहे. यावेळेस निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त युथ आणि महिला हे उभे राहणार आहे. राजकीय आरक्षण जे रद्द झालेलं आहे, निवडणुका होऊ येतात आहे, तर त्याच्याकडे कसं बघतो? तर राजकीय आरक्षण जे ओबीसीचं ते नाहीये. नाहीये, ठीक आहे. मी ओबीसीचा एक ओबीसी मधनं येतो. मला आरक्षणाची गरज नाही आहे. सिम्पली मला आरक्षणाची गरज नाही. देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाले, आजही आपण आरक्षणच मागतोय, तर कशाचं स्वातंत्र्य आहे हे? कारण की ठीक आहे, आधीच्या वेळेस काही लोकांवर अत्याचार झाले, त्यांना आरक्षण भेटलं, पण 75 वर्षापासून तुम्ही पण अत्याचारच करत आहे, म्हणून तुम्ही आताही आरक्षण देत आहात. आता जर तुम्ही अत्याचार नाही करत आहे, तुम्ही इक्वॅलिटी आणलेली आहे, तर 75 वर्ष खूप झाले आहे ज्याच्यात तुम्ही सगळ्यांना इक्वॅलिटी येऊन सगळ्यांना एक प्रॉपर स्टँडवर आणणार, इक्वॅलिटीवर आणणार आणि आता आरक्षणाची काही गरज नाही आहे देशाला, असं मला तरी वाटतं. नक्कीच आरक्षणाची गरज नाही असं याला वाटतं. तुम्हाला काय वाटतं आहे की आता निवडणुका होऊ घातल्या तर मतदार कसा बघतो त्याच्याकडे? राजकीय आरक्षण जे ओबीसीचं ते जात आहे, कुठेतरी डावललं जात आहे ओबीसींना, असं सगळ्या प्रतिक्रिया उमटतात आहे. राजकारण म्हणजे हे मतदारावर अवलंबून आहे. मतदारांनी, नागरिकांनी ठरवलं तर ते आरक्षण म्हणा किंवा आरक्षण न म्हणा ते ठरवू शकतात. परंतु प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही, नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये, सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही आरक्षण देत आहे. आरक्षण देत आहे म्हणजे मग राजकारणात काय नाही. मला असं म्हणायचं आहे, तुम्ही आरक्षण द्या. प्रत्येक क्षेत्रामध्ये यूथ, जवान मुलं आहेत, शिक्षित आहेत, तर त्यांची मग तुम्ही एंट्रन्स एक्झाम घ्या. 10वी 12वीची तुम्ही जसे काही परीक्षा घेता तशी क्वालिफिकेशनवर त्यांची परीक्षा घ्या. त्या परीक्षेत समाजशास्त्र विषय ठेवा, त्याच्यामध्ये तो काय करणार आहे, भविष्यात काय करणार आहे हे विचारा. त्यानुसार योग्यतेनुसार त्यांनी उमेदवारी निवडा. मग तुम्ही आरक्षण देता तर सगळ्याच प्रवर्गाला आरक्षण देऊ नका. तुम्ही एकाला देता, ओबीसीला देत नाही. पण हा प्रकार काय आहे? ओबीसीने काय केलं? ओबीसीचा हक्काचा तो त्याची मागणी आहे आणि 27% आरक्षण त्यांना मिळालंच पाहिजे. मग तुम्ही 27% आरक्षण देऊ शकत नाही, दुसऱ्या प्रवर्गाला तुम्ही डोक्यावर घेऊन घेतलं, त्यांना आरक्षण देता. मग ओबीसीने काय केलं? मग आरक्षण देताना कोणाला देऊ नका. समान हक्क, समान कायदा ठेवा आणि सगळ्यांची योग्यतेनुसार त्यांची उमेदवारी द्या, असं मला वाटतं. समानतेचा कायदा ठेवा. तुला काय वाटतं, कसं बघतोस या निवडणुकांकडे? ह्या ज्या पोटनिवडणुका आहे, माननीय मुख्यमंत्री साहेबांनी ह्या ज्या आता पोटनिवडणुका घोषित केलेल्या आहेत, तर माझं मत असं आहे, मी एक युवा आहे आणि माझं मत असं आहे, मी सुद्धा ओबीसी आघाडीचा एक व्यक्ती आहे आणि मी ओबीसी मधनं बिलॉंग करतो. तर माझं असं मत आहे की तुम्ही जर म्हणता की ओबीसींना आरक्षण नाही देत, तर तसंच कुणालाही आरक्षणाची आवश्यकता नाही आहे. माझं सरळ मुख्यमंत्र्यांना म्हणणं आहे की कुणालाही आरक्षण देऊ नये. ज्या व्यक्तीमध्ये जिथे आरक्षण द्यायला पाहिजे तिथे आरक्षण द्या. पण आजकाल असं होत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं त्या काळापर्यंत आरक्षण ठीक होतं, पण आता जिथे आरक्षण नाही पाहिजे तिथे सुद्धा तुम्ही आरक्षण देऊन राहिले, हे सरासर चुकीचं आहे. ज्या व्यक्तीला ज्या ठिकाणी आरक्षणाची गरज आहे तिथेच आरक्षण द्या, बाकी ठिकाणी अन्य ठिकाणी देऊ नये. ओबीसी राहो चाहे कोणतेही राहो, त्यांना आरक्षण जर ओबीसींना नाही आहे तर बाकीच्यांनाही आरक्षण देण्यात येऊ नये, हेच म्हणणं.
नक्कीच आपण पाहिलं असेल मनुश्री, तर तुम्ही सगळ्यांना आरक्षण देता आहे, मग ओबीसींना का नाही असा प्रश्न जो आहे तो सगळ्या मतदारांच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे. त्याच्यामुळे आता या निवडणुकांमध्ये काय चित्र पाहायला मिळतं ते बघावं लागेल. निश्चित आपण पण फार इंटरेस्टिंग आपण बघितलं, प्रतिक्रिया उमटताना बघायला मिळते. अगदी ओबीसी समाजातीलच काही लोक जे आहेत, काही तरुण मुलं खास करून आम्हाला आरक्षणाची गरज नसल्याचं सुद्धा एक भावना व्यक्त करतात. त्यामुळे अशा संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला याच सगळ्या मुद्द्यावर बघायला सध्या मिळत आहेत. अकोल्याला जाऊया, अमोल नांदुरकर सुद्धा आपल्या बरोबर. अमोल, अकोलाकरांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत आपण बघतो? तिथे सुद्धा आता पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. अर्थातच ओबीसीच्या राजकीय आरक्षणाशिवाय आता ही निवडणूक जाहीर झाल्यामुळे कशा प्रकारच्या आता प्रतिक्रिया मुळात उमटत आहेत? नक्कीच मनुश्री, येणाऱ्या 5 तारखेला अकोला जिल्हा परिषदची पोटनिवडणूक पार पडणार आहे. माझ्यासोबत काही ओबीसी नेते आहे, त्यांनाच विचारूया. माजी राज्यमंत्री तुकाराम भाऊ बिरकळ माझ्यासोबत आहे. सर, मला सांगा का आता पोटनिवडणुका होणार आहे, ओबीसीचा आरक्षणाचा मुद्दा निर्भर आहे, तुमचं काय म्हणणं आहे? खरं म्हणजे अगोदरच हा निर्णय व्हायला पाहिजे होता, परंतु दुर्दैवानं झाला नाही आणि निवडणुका आता लागलेल्या आहेत. राज्य शासन काय निर्णय घेते तो शासनाचा विषय आहे, परंतु मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पण कार्यकर्ता आहे. आमच्या सर्व नेते मंडळींनी राज्याच्या त्यांनी निर्देश दिलेले आहेत आणि आम्ही स्थानिक जे तिकीट देणार आहोत, उमेदवारी जे देणार आहोत ते सर्व ओबीसींनाच देणार आहोत. त्यामुळे आरक्षणाचा निर्णय काय व्हायचा तो होत बसेल, परंतु या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवाऱ्या आम्ही ओबीसीच्याच लोकांना देणार आणि त्यांना निवडून आणणार आहोत. मुद्दा राहिला शासनाचा, सरकार केंद्र सरकार राज्य सरकारकडं असं सुरू आहे. ओबीसी समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे. कुठेही हो कोणाच्या नाही हो, पण हे आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसी समाजाला, ही सर्वांची इच्छा आहे. म्हणून आता आदरणीय भुजबळ साहेब, वडेट्टीवार साहेब हे शासनामध्ये आहेत, ते प्रयत्न करतायत आहेत. आदरणीय अजितदादा आहेत आमचे नेते, जयंत पाटील साहेब नेते आहेत, तेही प्रयत्न करतात आहेत. मुख्यमंत्री महोदय उद्धवजी त्यांचाही आग्रह आहे. पण राजकारण याच्यामध्ये होत आहे, राज्य सरकार केंद्र सरकारकडं, केंद्र सरकार राज्य सरकारकडं, असं होऊ नये. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की हा प्रश्न तातडीनं सोडवला गेला पाहिजे आणि ओबीसीच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. निवडणूक हाच फक्त विषय नाही, बरेच आरक्षणाचा विषय आहे, बरेच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, स्कॉलरशिपचा प्रश्न आहे, नोकऱ्याचा प्रश्न आहे, असे खूप प्रश्न आहेत. त्यामुळे हे ओबीसीचं आरक्षण हे तातडीनं झालं पाहिजे. इम्पेरिकल डाटा केंद्र सरकारकडे आहे, ते केंद्र सरकार का देत नाही हाही मोठा चर्चेचा विषय आहे. राज्य सरकार ठरवलं तर आमच्या मते करू शकते, ताबडतोब लोक नेमून हा डाटाही या ठिकाणी होऊ शकतो, परंतु तिथेही का होत नाही हा सुद्धा ओबीसीच्या मनात प्रश्न आहे. उमाकांत एक महत्वाचा प्रश्न विचारावा असं वाटतोय, एक महत्वाचा प्रश्न विचारावा असं वाटतोय की आता जरी आपण बघतोय की जरी आता राष्ट्रवादीकडनं असं सांगण्यात येत आहे की ओबीसींनाच आता आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उभं करणार, पण आता भारतीय जनता पक्ष थेट म्हणतंय की आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकणार किंवा विरोध करणार, त्याला नेमकं कसं उत्तर देणार मग? सर, मला सांगा की आता तुम्ही म्हणता का पूर्ण ओबीसी उमेदवार आम्ही उभे करणार आहोत, मात्र कुठेतरी भारतीय जनता पार्टी यांना विरोध करतात, तुम्हाला काय वाटतं? विरोध करायचं कारण नाही, त्याने तसंच केलं पाहिजे. ओबीसीला त्यांचे असं मी वाचलं पेपरात, ते पण देणार आहेत, हरकत नाही. उमेदवार ओबीसीत दिले पाहिजे, आरक्षणाचं काय हो, पण उमेदवारी देणं तर पक्षाच्या हाती आहे ना. आरक्षण देणं जरी आता कोणाच्या हाती आहे हा भाग जरी बाजूला ठेवला, तर उमेदवारी देणं आणि लोकांनी सुद्धा ओबीसीच्या लोकांना निवडून देणं हे जनतेच्या हाती आहे आणि पक्षाच्या हाती आहे. पण पक्षानं ओबीसीची उमेदवार द्यावेत आणि लोकांनी तेच निवडून द्यावेत, अशी आपल्या माध्यमातून विनंती आहे. नक्कीच माझ्यासोबत काही आणखी मराठा आपल्या ओबीसी नेते आहे. सर, मला सांगा तुमचं काय म्हणणं आहे याबाबत? जी आघाडी सरकार आहे हे लोकांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करण्याचं काम करत आहे. सुरुवातीपासनं ही सरकार ओबीसी आरक्षणासंदर्भात काही सिरियस नाही. यांनी ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसलाय. 15 महिन्यांमध्ये 8 तारखा मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये या लोकांनी घेतल्या. कुठल्याही प्रकारचं सहकार्य या केसमध्ये त्यांनी केलेलं नाही आहे. त्यानंतर जेव्हा 4 मार्चला हा निकाल लागला, त्यानंतर मान्य
माजी मुख्यमंत्री देवेंद्रजींनी विधानसभेच्या पटलावर माननीय मुख्यमंत्र्यांना आवाहन केले होते की इम्पिरिकल डाटा आपण कलेक्ट करावा, ओबीसी आयोग नेमावा. 28 जुलैला ओबीसी आयोगाने तिथे शिफारस केलेली आहे. या राज्य सरकारने कुठल्याही प्रकारचा त्यांना सहकार्य केलेलं नाही आहे, त्यांना कुठलंही मनुष्यबळ पाठबळ दिलेलं नाही आहे. हा नुसतं ओबीसी समाजाच्या डोळ्यामध्ये धुळफेक करण्याचा कार्यक्रम यांनी सुरू केलेला आहे. आज मला सांगा, जर आपण जर ओपन जर हे सगळ्या सीट लढवल्या तर कुठल्या आपण अपक्षाला अडवू शकता का? आपल्याकडे कुठली काही यंत्रणा आहे का? आपण ते कायदेशीररित्या करू शकाल का? सगळे उमेदवार ओबीसी देतो, हा नुसता डोळ्यात धुळफेक करण्याचं काम चालू आहे. या सरकारमधील माझा स्पष्ट आरोप आहे की जे ओबीसी मंत्री आहेत त्यांनी आपल्या सर्व ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसलाय. सर्वांनी फेस सेव्हिंग केलेलं आहे. जिथे त्यांना काम करायचं होतं ते सोडून त्या लोकांनी तिथे मोर्चे काढत बसले. मंत्र्यांचं काम विधिमंडळात काम करून ओबीसी आयोगाला सक्षम करणे होतं की तिथे रस्त्यावर जनतेच्या डोळ्यामध्ये धुळफेक करून मोर्चे काढणं होतं? सुरुवातीपासून हे जे ओबीसी आरक्षणाचा जो फुटबॉल केलेला आहे हा या राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे झालेला आहे. ओबीसी आयोगाला आपण का सक्षम केलेलं नाही याबद्दल या माननीय मुख्यमंत्र्यांनी 2 बैठका घेतल्या, सर्वपक्षीय बैठक घेतली. का तिथे मसुदा आपण आणलेला नाहीये? काल निश्चितच आपण तो 2 वेगवेगळ्या भूमिका खरं तर पक्षांच्या बघायला मिळतात. एकीकडे भारतीय जनता पक्ष विरोध करताय तर काही ओबीसीमधले तरुण नेते आहेत आम्हाला आरक्षणाची गरज नसल्याचं म्हणताय, तर इतर महाविकास आघाडीमधनं थेट आता ओबीसींनाच या निवडणुकीसाठी रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या परीनं आपण बघतोय आरक्षणाशिवाय ही जी निवडणूक लागलेली आहे त्यासाठी अगदी पर्याय काढायचा प्रयत्न करताना दिसतोय. इतरही ठिकाणी ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा अजूनही प्रलंबित असताना थेट पोटनिवडणुका जाहीर झाल्या. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात अशी आता मागणी केली जात होती. मात्र एकीकडे आपण बघतो आता महाविकास आघाडी सरकारला एक प्रकारे कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झालाय का अशा सुद्धा चर्चा सुरू झाल्यात. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष आक्रमक झालेला आहे. पण सर्वसामान्यांना नेमकं काय वाटतं हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. पुण्याला जाऊया, तुषार झरेकर आपल्या बरोबर आहेत. तुषार, आपण बघतोय आरक्षणाशिवाय आता ह्या निवडणुका आता जाहीर तर झालेल्या आहेत. अर्थातच आता नेमक्या कशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटतात, या निवडणुकांना नेमकं सर्वसामान्य कशा प्रकारे सामोरं जाणार आहेत? मग नक्कीच मनश्री, आपण जर पाहिलं तर पुण्यामध्येही संमिश्र अशा प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. एकीकडे आपण जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये ओबीसी जे मतदार आहेत किंवा ओबीसी जे उमेदवार आहेत त्यांचं आरक्षण एकीकडे रद्द होतंय. त्यामुळे संमिश्र प्रतिक्रिया उमटताना आपल्याला पुण्यामध्ये दिसत आहेत. आपल्याबरोबर काही पुणेकर नागरिक आहेत, मतदार आहेत, त्यांना काय वाटते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे. काय सांगसाल एकंदरीत ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले गेले आणि निवडणुका पुढे येऊ घातल्यात, एकंदरीत याच्याकडे कसं पाहतात? खरं तर आरक्षण हे समाजातील सर्व स्तरातील लोकांना सत्तेमध्ये स्थान मिळावं या उद्देशाने घटनेमध्ये दिलं गेलेलं होतं. केंद्र सरकारने जी 102वी घटना दुरुस्ती केली त्यामध्ये ज्या राज्यांमध्ये 50% जास्त आरक्षण असेल तेथील ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला. त्याच्यावरती पुनर्विचार याचिकाही आपल्या राज्य सरकारने दाखल केली होती आणि त्यानंतर मग केंद्र सरकारने फक्त त्यावर मलमपट्टी म्हणून 102व्या घटना दुरुस्तीमध्ये दुरुस्ती केली. परंतु त्यात फक्त आरक्षण देण्याचा अधिकार राज्यांना दिला ओबीसी समाजाला. परंतु जे काही 50%चं जे काही कोटा ठरवला गेला त्यात कुठलाही बदल केला गेलेला नाही. त्यामुळे राज्याची पुनर्विचार याचिकाही सुप्रीम कोर्टानं फेटाळली. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीमध्ये असं ठरलं होतं की जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा संपत नाही तोपर्यंत कुठल्याही निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या घेतल्या जाणार नाहीत. परंतु आता निवडणूक आयोगाने काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुका जाहीर केलेल्या आहेत आणि येत्या 2022च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. खरं तर जर ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका झाल्या तर तळागाळातील ओबीसी समाजावरती हा मोठा अन्याय असेल आणि ह्यामध्ये केंद्र सरकारने राज्य सरकारने लवकरात लवकर पावलं उचलावीत आणि पूर्ववत ओबीसी समाजाचं मग त्यात सर्व समाज असतील त्यांचं आरक्षण पूर्ववत करावं जेणेकरून सत्तेमध्ये त्या समाजाला वाटा मिळेल आणि त्या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या समाजातील लोकांना त्याचा फायदा होईल. तुम्ही काय सांगसाल एकंदरीत ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलं, तुम्ही याकडे कसं? जे आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलेलं आहे त्या आरक्षणाबाबत मी एवढंच म्हणेल की महाराष्ट्र शासन व केंद्र सरकार दोन्ही केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार या दोन्हींनी मिळून या ओबीसीवरती जो अन्याय होत आहे तो अन्याय
ही इलेक्शन प्रक्रिया थांबवावी एवढंच मी म्हणेन. नक्कीच मनश्री, आपण जर पाहिलं तर ह्या ज्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत त्या उमटताना दिसत आहेत. पुण्यातही काही कालावधीनंतर निवडणुका येऊ ठेपलेल्या आहेत, त्यामुळं या ज्या प्रतिक्रिया आहेत त्याही उमटताना आपल्याला पाहायला निश्चित. मिळतात. जालन्याला सुद्धा जाऊया, रवी जयस्वाल यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊया. रवी, आपण बघतोय वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतात. एकीकडे भारतीय जनता पक्ष आक्रमक झालाय, तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारकडनं थेट ओबीसी समाजातील जे उमेदवार आहेत त्यांना आता रिंगणात उतरवलं जाणार आहे. मात्र हे निवडणुकीबद्दल सर्वसामान्य आता त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत ते याकडे कसं बघतायत? नक्कीच मनश्री, आपल्यासोबत अजून काही मतदार आहेत. दादा, मला सांगा की आता निवडणुका जाहीर झालेल्या ओबीसीच्या, तुम्ही कसं बघता याकडे? मी सर्वप्रथम ओबीसीचं आरक्षण रद्द केल्यामुळे प्रथमतः मी या सरकारचा, तिघाडी सरकारचा निषेध करतो. या सरकारनं सगळ्यात अगोदर मराठा आरक्षण जे भाजप सरकारनं दिलं होतं ते रद्द केलं आणि त्याच्यानंतर जे माननीय सर्वोच्च न्यायालयानं वारंवार तारखा वाढवून देऊन सुद्धा हे 15 महिने हे इम्पिरियल डाटा तयार करून सर्वोच्च न्याय देऊ शकले नाही. त्याच्यामुळे ओबीसी आरक्षण हे राजकीय ओबीसी आरक्षण रद्द झालेलं आहे. त्यामुळे मी या सरकारचा निषेध करतो. अजून आपल्या बरोबर आहेत. सर, मला सांगा की आता आरक्षण जे आहे ते रद्द झालेलं आहे, मात्र तरी निवडणुका होणार आहेत, काय तुमचं म्हणणं आहे? आम्ही निवडणुका झाल्या तरी आमचं एकच म्हणणं आहे, तुम्ही निवडणुका घ्या, पण आम्ही गावाची गाव बहिष्कार करणार आहे. निवडणुका कोणत्याही प्रकारे झाल्या तरी आम्ही गावाची गाव मतदान नाही करणार. तुम्हाला दिसेल आमच्या ओबीसी बांधवाचा रोज काय आहे तो निवडणुकीमध्ये. मतदान नाही केल्यानंतर तुमच्या निवडणुकीला काय अर्थ राहणार आहे? तर आमचं सरळ एकच विनंती, पुन्हा एकदा इम्पेरिकल डाटा लवकरात लवकर तयार करा, केंद्र सरकारला सपोर्ट करा, त्यानंतर त्याच्यावर निर्णय होईल. पण तुम्ही इम्पेरिकल डाटा तयार करण्यासाठी एवढा खर्च येईल तेवढा खर्च येईल म्हणता, बाकी दुसरीकडचा खर्च कमी करून हा ओबीसी बांधवाचा जो अन्याय तो करा पहिले. आपण बघितलं, निवडणुकावर बहिष्कार टाकणार आहे. ओबीसी बांधव जो आहे तो निवडणुका होऊ देणार नाही, मतदान करायला जाणार नाही, असा थेट इशारा जो आहे तो ओबीसी बांधवांनी सरकारला दिलेला आहे. मनश्री, निश्चितच पुन्हा एकदा नागपूरला जाऊया. कल्पना नळसकर सुद्धा आपल्या बरोबर आहे. कल्पना, अर्थातच वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतात, पण अशा सुद्धा काही प्रतिक्रिया उमटल्या की जे अगदी अशा प्रकारचं कुठचंही आरक्षण नको, आम्हाला थेट निवडणुका लढवायला द्या. पण अनेक ठिकाणाहून बहिष्कार सुद्धा टाकण्यात येणार आहे. अर्थातच त्यामुळे आता एकंदर मतदानावर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे. नक्कीच मनुष्य, आपण जर पाहिलं तर हे राजकीय आरक्षण आहे आणि त्याच्यामुळे काही जे मतदार आहेत त्यांना वाटतंय की आपल्याला कुठेतरी अन्याय होणार आहे, पण बरेच युवा वर्ग आहे त्यांना वाटतंय की या राजकीय आरक्षणामुळे काहीही मतदारांना फरक पडणार नाही. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आता बीजेपीने जे आहे, भारतीय जनता पक्षाने बहिष्कार टाकला. अनेक ओबीसी लोक जी आहेत ती पण म्हणतात आहे की आम्ही निवडणुकांवरती बहिष्कार टाकू, कारण की राजकीय आरक्षण सरकारने डावललेलं आहे. तर तुला काय वाटतंय? पहिली गोष्ट तर ओबीसीनी हे नाही म्हटलं की आम्ही याच्यावर इलेक्शनवर बहिष्कार टाकू, हे फक्त बीजेपीनी म्हटलेलं आहे. आणि जर बीजेपीला इतकंच ओबीसीची पडलेली आहे तर त्यांनी निवडणुका लढाच नको, दुसऱ्यांना चान्स द्या, लोक येतील निवडून आणि ते तुमच्यापेक्षा चांगली सत्ता चालवून दाखवेल. हेच मला म्हणायचं आहे. नक्कीच. तुम्हाला काय वाटतं, जे निवडणुकांवरती आरक्षण टाकण्याचा जो निर्णय घेतला मतदारांनी तो कितपत योग्य आहे? नाही, आरक्षण हा भाग वेगळा आहे आणि निवडणुका हा भाग वेगळा आहे. मतदानाचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाला आहे आणि आरक्षणाची गरज हे प्रत्येक नागरिकाला नाही आहे. जे सामाजिकदृष्ट्या वंचित आहे त्या लोकांना आरक्षणाची गरज आहे. तर यामध्ये मिक्सिंग न करता केंद्र सरकारने योग्य निर्णय घेतला पाहिजे आणि निवडणुका आपल्या जागी निवडणुका तर व्हायलाच पाहिजे आणि ओबीसीला आरक्षण द्यायला पाहिजे, ते पण ज्यांना गरज आहे त्यांना. ह्या मताचं मी आहे. नक्कीच बहिष्कार टाकणं हा काही मार्ग नाही आहे. तुम्हाला काय वाटतं आहे की मतदार याकडे कसं पाहिजे, ज्या पाठ दाखवेल की याला मतदान करतील? आता ओबीसीच्या नावावर काही पक्ष जर त्याचं राजकारण करत असतील तो वेगळा भाग आहे. राजकारणामध्ये तर आरक्षण नकोच म्हणा, परंतु आरक्षण तुम्ही देताय तर सगळ्यांना समान हक्काने द्या, समान अधिकाराने द्या. आणि हा जो राजकारणाचा डाव आहे, एक पक्ष जिकडे बहिष्कार नक्कीच टाकतोय. आपण पाहिलं मनुष्य, तर मतदानाचा अधिकार सगळ्यांना, त्याच्यामुळे मतदान जे आहे त्याच्याकडे पाठ फिरवणं असंच सगळ्यांचं मत आहे. निश्चितच. आणि हाच प्रश्न घेऊन अकोल्याला जाऊया. अमोल नंदुरकर सुद्धा आपल्या बरोबर आहेत. अमोल, आपण बघतोय की राजकीय आरक्षणाची गरजच नाही असं अनेक जण सुद्धा म्हणतात, कारण हे नुसतं आरक्षण राजकीय आहे, त्याचा सर्वसामान्य मतदारांवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्ष करताय ते फक्त राजकीय द्वेषापोटी करताय असं सुद्धा म्हटलं जात आहे. नक्कीच माझ्यासोबत आणखी काही मतदार आहेत. दादा, तुम्ही काय म्हणणार? आता निवडणुका लागलेल्या आहेत, पोटनिवडणुका,
तुमचं एक बीजेपीचे तुम्ही सदस्य आहात, तुमचं काय म्हणणं आहे याच्यात? मी संजय गोटपुडे, भारतीय जनता पार्टी महानगर सरचिटणीस. 5 ऑक्टोबरला होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इलेक्शन हे महाविकास आघाडी सरकारच्या नाहकर्तेपणामुळे हे इलेक्शन लादलेले आहेत आमच्या ओबीसी बांधवावर. याच्यासाठी आम्ही ओबीसी तर्फे आणखी भारतीय जनता पार्टीतर्फे महाविकास आघाडी सरकारचा निषेध करतो. आज महाविकास आघाडी सरकारला स्थापन होऊन 1.5 वर्ष झालेलं आहे, तरी पण त्यांनी आतापर्यंत इम्पेरियल डाटा काही जमा केलेला नाही आहे. आज कोरोना काळात शिक्षक वर्ग घरी बसलेला आहे, बाकीचे पुष्कळ कर्मचारी घरी बसलेला आहे. यांच्या माध्यमातून हा पूर्ण डाटा जमा करण्याचं काम महाविकास आघाडी सरकार करू शकले असते, पण यांच्या नाहकर्तेपणामुळे हे डाटा आज हे जमा करू शकलेलं नाही आहे. थेट आरोप तुमच्यावर लागत आहे, काय म्हणतात? 5 वर्ष देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार होतं. हे आज आंदोलन करणारे बावनकुळ्यात भाजपचे हे आंदोलन करून राहिले. यानं 5 वर्षे का म्हशी भाजरल्या का? यांना कोणी मना केलं होतं का ओबीसीला आरक्षण द्यायला? भाजप हे नौटंकी आहे, नाटक कंपनी आहे. आणि काहीही कारण नसताना आदरणीय भुजबळ साहेब गेले होते देवेंद्रजीच्या घरी की केंद्र सरकार तुम्ही नेतृत्व करा, आमच्या सोबत चला, इम्पेरियल डाटा आपण आणू. काय गेले नाहीत ते सोडवून इथं जिल्ह्यात आंदोलन करतात. याचा अर्थ यांना प्रश्न सोडवायचा नाही, यांना फक्त ओबीसीच्या याच्यावर राजकारण करून आपली लोकप्रियता मिळवायची आहे. पण ते ओबीसी कधीही शक्य होणार नाही आणि महाआघाडी सरकार निश्चितपणे ओबीसीचा प्रश्न सोडवणार आहे याची मला खात्री आहे. एक कुठेतरी खात्रीदायक उत्तर निश्चित आपण राजकीय आरोप प्रत्यारोप होताना दिसतात, मात्र प्रत्यक्षात कितपत फरक पडतोय आता आगामी काळात कळणारच आहे. अर्थातच आता राज्य सरकारची भूमिका काय असणार त्या भूमिकेकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण निवडणुका पुढे ढकलाव्या म्हणून महाविकास आघाडी सरकारने सुद्धा प्रयत्न केला होता. मात्र पोटनिवडणुका आता जाहीर झालेल्या आहेत, त्यामुळे राज्य सरकार नेमकी काय पावलं उचलतंय याकडे सुद्धा आता बघणं खूप महत्त्वाचं आहे.